आज या ठिकाणी जवळा गावामध्ये एका छताखाली सर्व ऑफिसेस असं एक बहुउद्देशीय सभागृह कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवनचं उद्घाटन नुकतंच या ठिकाणी पार पडलेलं आहे. तसं जवळे गाव हे सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये या सांगोला तालुक्याचं एक वैभव असलेलं गाव आहे, सगळ्यात मोठं असलेलं गाव आहे. आणि या गावामध्ये आम्ही बऱ्यापैकी आजपर्यंतच्या काळामध्ये लोकांची सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. आणि गावची ग्रामपंचायत एका भव्य अशा जागेवर नदीच्या काठी आम्ही बांधलेली आहे. त्याला चिटकूनच असं भव्य एक सभागृह घेतलेलं आहे. त्या सभागृहामध्ये चारी वाड्याचे तलाट्याचं कार्यालय, सर्कल कार्यालय, कृषी कार्यालय, त्याचबरोबर आपल्या सिटी सर्वेचं कार्यालयही जवळला मंजूर झालेलं आहे, त्याचंही इथं शाखा कार्यालयाची. आणि आपण तहसील अप्पर तहसील कार्यालय ज्या कार्यालयामध्ये आपण कागदासाठी सांगोल्याला जातो ते अप्पर तहसील कार्यालय अंतिम टप्प्यावर आहे. या भागातल्या सगळ्या गावच्या विकासासाठी लोकांना ताण पडू नये म्हणून ही सगळी कार्यालय एका छताखाली आणायचा निर्णय आज पार पडला. त्याचं उद्घाटनही माननीय कर्तव्यदक्ष BDO असतील, मी असेल, तरुण सहकारी या गावातील उदयोन्मुख नेतृत्व यशराजे असतील, या सगळ्या मंडळींनी आम्ही मिळून या ठिकाणी हा उद्घाटनाचा सोहळा पार पाडलेला आहे. आणि सगळ्यात ऐतिहासिक असा एक निर्णय आमच्या गावानं, सगळे व्यापारी असतील, महिला मंडळी असतील, सगळ्या गोरगरीब जनतेनं एक निर्णय असा घेतलेला आहे की रोज संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत गावातले TV, मोबाईल आणि प्रसार माध्यमं सगळी बंद करायची आणि आपल्या कुटुंबाशी सुसंवाद साधायचा. लहान मुलांना अभ्यासाला बसवायचं, आई मुलातला संवाद, वडील मुलातला संवाद, बहीण भावाचा संवाद, हे सगळं ह्या मोबाईलच्या जगामध्ये नष्ट होत चाललेलं आहे. परंतु या गावानं सगळ्यांनीच आम्ही ठरवलेलं आहे की 7 ते 9 गाव खूप मोठं आहे, योजना राबायला थोडं कठीण आहे, पण आजपर्यंतच्या काळामध्ये जवळे गावानं जे ठरवलेलं आहे ते निश्चितपणानं पार पडलेलं आहे. सगळ्या जाती धर्माचं गाव आहे आणि सगळी माणसं एखादा निर्णय गावानं घेतल्यानंतर ते गावाच्या पाठीमागे उभा असतात. हा अनुभव आमचा 40 वर्षाच्या काळामध्ये आहे. आणि हा ऐतिहासिक निर्णय सुद्धा एक जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीला, सगळ्या कुटुंबांना दिशा देणारा असेल असं मला वाटतं. आणि त्यामध्ये आम्ही नेमकं यशस्वी होऊ ही कल्पना आहे. आणि जवळे गावच्या सांगोला तालुक्याच्या विकासासाठी साळुंखे पाटील कुटुंब हे कायमच असतं. कुठल्याही यश अपयशाची आम्ही कधी तमा बाळगलेली नाही. निवडणुका ह्या होत असतात, निवडणुका ह्या आम्ही राजकारणासाठी नाही तर सेवाधारी म्हणून आम्ही पार पाडत असतो. की आमच्या 3 पिढ्यातल्या कुटुंबाचं हे आमचं म्हणजे आमच्या 3 पिढ्यातल्या कुटुंबामध्ये जे आम्ही ठरवलेलं आहे की सेवेसाठी निवडणूक, आणि आयुष्यभर निवडणुका चालणार आहेत, आम्ही लढवणारी आहे. त्यामध्ये कुठलंही असं एखाद्या निवडणुकीमध्ये आपल्याला थांबावं लागलं म्हणून थांबणारी नाही. आणि जो कोणी निवडून आलेला आहे त्यालाही आम्ही मनापासूनच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. असं एक आमच्या काकींचं आम्हाला जे शिकवण आहे की अशा पद्धतीचे धार्मिक वळणावर सुद्धा आपण या ठिकाणी आपण चांगलं नेण्याला आहे. सर्व धर्म समभावामध्ये सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही आजपर्यंत काळामध्ये तालुक्यामध्ये असेल, गावामध्ये असेल, परिसरामध्ये असेल, सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलेल्या आहेत. त्याला निश्चितपणानं मला खात्री आहे की ही सगळी वाटचाल भविष्य काळामध्ये आम्ही यशस्वीरित्या करू. ओपनच्या जागेवर सर्व समाजाला प्राधान्य देऊन सरपंच करणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे आमच्या गावातलं आहे की आज माझं गाव ओपनचा सरपंच असताना सुद्धा एका दलित कुटुंबातील ग्रॅज्युएट असलेल्या आमच्या सज्जन मागाडेला आणि सगळ्या गावाने मिळून सरपंच केलं. त्याच्या इतका दुसरा अभिमान कुठला नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं खरंच संविधान तर या राज्यामध्ये कुणी राबवायचं असेल तर ते जवळेकरांनीच राबवावं असा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.